या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो पिंकू आणि त्याचे वडील भिकाजी म्हात्रे दारू पिऊन मेहेंदळेंच्या घरी येतात आणि गोंधळ घालायला सुरुवात करतात। त्यांचा आवाज ऐकून अमृता बाहेर येते आणि घाबरूनच त्यांना विचारते की कोण आहात तुम्ही आणि इथे कशासाठी आला आहात। तर तो पिंकू तिला ताराबद्दल विचारायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की जर माझी तारा सापडली नाही तर मी तुला उचलून घेऊन जाईल। आणि त्याच वेळी सारंग त्या ठिकाणी येतो। पिंकू अमृताला जे काही बोललेलं असतो ते त्याने ऐकलेलं असतं, त्यामुळे तो त्या पिंकूची कॉलर पकडत म्हणतो की ती वहिनी आहे माझी, जर तिला काही बोलला ना तर याद राख। त्याच वेळी घरातील इतर सगळे सदस्यसुद्धा बाहेर येतात आणि जेव्हा तो पिंकू सोहमला बघतो तेव्हा त्याच्या वडिलांना सांगू लागतो की हाच आहे तो सोहम, यानेच माझ्या ताराला हळदीतून पळवलंय। आणि हा सगळा गोंधळ सुरू असतानाच तिलोत्तमा आणि चंद्रकांत देखील त्या ठिकाणी येतात। त्या पिंकूला पाहून तिलोत्तमा तर खूपच चिडते आणि त्याला तेथून निघून जायला सांगते, पण तो पिंकू तिच्यावरच आवाज चढवतो आणि त्यामुळे सोहम पुढे येतो। तो त्या पिंकूला धमकी देत म्हणतो की तू फक्त एक स्पर्धा जिंकला आहे, कुस्तीचा सामना नाही। गुपचूप इथून निघून जा, नाहीतर मग मी तुला तिरडीवरच बाहेर पाठवेल। आणि हे ऐकून ते पिंकूचे वडील भिकाजी सरळ गन बाहेर काढतात आणि ती सारंग आणि सोहमवर रोखतात। त्यामुळे सगळेच जण खूप घाबरतात। सावलीला देखील काय करायचं हे समजत नाही, कारण तिला खात्री असते की जर या पिंकूने आपल्याला बघितलं तर तो आपलं आणि ताराचं सत्य सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगेल। पण तितक्यात सारंग त्या म्हात्रेच्या हातामध्ये असणारी गन पकडतो आणि त्याला खाली पाडतो आणि हे सगळं काही बघून घरातल्यांना तर घामच फुटतो। सारंग त्या माणसाच्या हातातून गन घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो, मात्र तो माणूस शेवटी सारंगलाच खाली पाडतो आणि त्याच्यावर पुन्हा एकदा गन रोखतो। त्याचवेळी दुसरीकडे बबलू, सोहम आणि नीलने त्या पिंकू म्हात्रेला पकडून ठेवलेले असते। तर इकडे सारंग त्या भिकाजी म्हात्रेला ढकलून देतो आणि खाली पडलेली गन घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो माणूस पुन्हा एकदा गन उचलतो आणि सारंगवर ती रोखण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्याच्या हातून गोळी देखील चालते। त्यामुळे सगळेच जण खूप घाबरलेले असतात। पण तितक्यात सावलीला एक कल्पना सुचते आणि मग ती पटकन किचनमधून मिरची पावडर घेऊन बाहेर येते। सगळ्यात आधी तर ती त्या भिकाजीच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकते आणि मग त्यानंतर त्या पिंकूच्या सुद्धा, त्यामुळे त्या दोघांना काहीच दिसत नाही। आणि मग संधी साधून अस्मीसुद्धा तिथेच असणारा फ्लॉवर पॉट उचलते आणि त्या दोघांच्या डोक्यात घालते। त्यामुळे ते दोघेही खाली पडतात आणि थोड्याच वेळामध्ये मग पोलीसही त्या ठिकाणी येतात। तिलोत्तमा त्यांना सांगते की हे तेच गुंड आहेत ज्यांनी आमच्या घरात येऊन गोंधळ घातला। तर चंद्रकांत म्हणतो आणि एकदा गोळी देखील चालवली आणि मग पोलीस त्यांना अटक करून तेथून घेऊन जातात। सारंग त्यांना ती गन देखील देतो आणि या सगळ्या झटापटीमध्ये सारंगच्याही हाताला जखम झालेली असते। सावली त्याची चौकशी करते तर सारंग म्हणतो की मी ठीक आहे, पण तुला तर काही झालं नाही ना। आणि त्यावर तीही म्हणते की नाही सारंग सर। तर सारंग तिने जे काही धाडस दाखवलेलं असतं त्याचं खूप कौतुक करतो, पण त्यामुळे अस्मीचा आणि ऐश्वर्याचा चेहराच पडतो। दुसरीकडे ती तारा एकटीच त्या आउट हाऊसमध्ये बसलेली असते। थोड्याच वेळामध्ये सावली तिच्यासाठी जेवण घेऊन येते। तर तारा तिला म्हणत असते की अगं सावली, किती उशीर झाला आहे, मला ना खूप बोर झालं होतं आणि भूक देखील लागली होती। तर सावली म्हणते की तुम्ही प्लीज आधी जेवण करून घ्या। पण त्या दोघींचं इकडे बोलणं सुरू असताना त्या आउट हाऊसच्या बाहेर अस्मी आलेली असते। तर इकडे सावली ताराला सांगत असते की तुम्ही आता जेवण करून शांतपणे झोपा, पुढे काय करायचं ते आपण उद्या ठरवू। आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते तर बाहेर अस्मीला पाहून ती खूपच घाबरते। अस्मी तिला विचारत असते की काय गं, तू इथे कशासाठी आली होती? तर सावली पटकन सांगते की काही नाही, मी इथे जेवण करण्यासाठी आले होते। आणि हे ऐकून अस्मीला असं वाटतं की ही सावली नक्कीच सारंगपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, म्हणूनच ती इथे जेवण करण्यासाठी आली होती। आणि त्यामुळे ती खुशही होते आणि हसतच तेथून निघून जाते। त्यामुळे सावलीच्या जीवात जीव येतो। त्यानंतर मग रात्री घरातील सगळेच जण एकत्र गप्पा मारत बसलेले असतात। जे काही घडलेलं असतं त्याच विषयी ते सर्वजण बोलत असतात आणि त्यावेळी चंद्रकांत सावलीचं खूप कौतुक करत असतो, तर ऐश्वर्या अस्मीचं। आणि मग बोलता बोलता तिलोत्तमा मुद्दाम सारंगला असंही म्हणते की अस्मी खूप चांगली सून होऊ शकते, पण त्यावर सारंग काहीच उत्तर देत नाही। त्यामुळे अस्मी रागातच त्याच्याकडे पाहू लागते। मग बबलू सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतो आणि मग आईस्क्रीम खात सगळेजण छान गप्पा मारतात आणि मग झोपण्यासाठी जातात। त्यानंतर आपण पाहतो की सारंगच्या हाताला जी छोटीशी जखम झालेली असते त्यासाठी सावली लेप बनवत असते। तर ती अस्मी लपूनच हे सगळं पाहत असते आणि मग ती तिच्या त्या बॉयफ्रेंडला सावली सारंगसाठी लेप बनवते हे सांगते।
त्यामुळे मग तो आकार लगेच सावलीला कॉल करतो आणि तिला विचारू लागतो की तू काय सारंगसाठी लेप बनवतेस का? मी तुला सांगितलं होतं ना की त्याच्यापासून दूर राहायचं, मग तू हे सगळं का करतेस? आणि हे ऐकून सावली तर खूपच घाबरते. आपण घरात बसून काय करतोय हे या माणसाला कसं कळलं असा तिला प्रश्न पडतो. ती त्याला म्हणू लागते की मी फक्त सारंग सरांसाठी लेप बनवते, पण मी त्यांच्या हाताला स्वतः जाऊन लावणार नाहीये. तर तो आकार म्हणत असतो की नाही नाही, तू एक काम कर, तू स्वतः सारंगकडे जा, त्याला लेप लावून दे आणि मग बघ मी आजच त्याला मारून टाकतो. आणि हे ऐकून सावली खूपच घाबरते. त्यानंतर अस्मी त्या ठिकाणी येते. तर सावली तिलाच म्हणते की अस्मी तू प्लीज सारंग सरांच्या हाताला हा लेप लावशील का? पण अस्मी म्हणते की मला वेळ नाही आहे. पण मग सावली तिला विनंती करते आणि अस्मी हसतच तो लेप घेऊन सारंगकडे जाण्यासाठी निघते. त्याचवेळी सावलीचं खिडकीतून बाहेर लक्ष जाताना तिला दिसतं की सोहम लपत छपत ताराला भेटण्यासाठी चाललंय. त्यामुळे ती घाबरते आणि ती देखील तिकडे जाण्यासाठी निघते. इकडे सोहम आणि तारा बोलत असतात, पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. ती सोहमला म्हणत असते की सोहम भाऊजी काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडे कशासाठी आला आहात? एकतर मागाशीच मला अस्मीने इथून जाताना पाहिलं. आपण जर सतत इथे ये जा करत राहिलो ना तर त्यांना संशय येईल. आणि हे ऐकून तारा आणि सोहम घाबरतात. सोहम म्हणत असतो की वहिनी पण मग आता आपण करायचं तरी काय? तर सावली म्हणते की आता आपण तिलोत्तमा मॅडमसोबत आणि सारंग सरांसोबत बोलू, त्यांना विश्वासात घेऊ. पण तारा आणि सोहम या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देतात. सोहम म्हणत असतो की वहिनी आपण त्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही आहे, कारण आता काही झालं ना तरी ते आमच्या लग्नाला मान्यता देणार नाहीत. आणि तू पाहिलं ना जेव्हा भैरवी मॅडम घरी आल्या होत्या तेव्हा काय घडलं? पण सावली म्हणते की मला खात्री आहे सारंग सर आपल्याला नक्कीच समजून घेतील, फक्त तुम्ही मला थोडासा वेळ द्या. पण त्यावेळी तारा म्हणते की सोहम मला हिच्यावर विश्वास ठेवायचा आहे, परंतु मला हे देखील माहिती आहे की सावलीचं घरात काहीच चालत नाही, मग करायचं तरी काय? पण सोहम म्हणतो की नको काळजी करू, माझा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे सावलीला खूप आनंद होतो. त्यानंतर मग सोहम तेथून निघून जातो. तर सावली ताराला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, उद्यापर्यंत आपण काय करायचं ते ठरवू. पण त्यावेळी तारा तिला विचारते की सावली तू माझ्यासाठी इतकं सगळं का करतेस? समजा मी तुझ्या जागी असते ना तर फक्त शांतपणे जे घडतंय ते बघत राहिले असते. आणि ते ऐकून सावली हसून म्हणते की तारा मॅडम प्रत्येक माणूस वेगळा असतो ना, आणि मी तुमच्यासाठी जे काही करते ना ते खरंच मनापासून करते. आणि ते ऐकून तारा विचारते पण मला कळत नाही आहे तू इतकी मोठी रिस्क का घेतेस? तुला माहिती आहे ना जर हे सगळं इतरांसमोर आलं तर मग काय घडेल? आणि त्यावेळी सावली म्हणते की मी सोहम भाऊजींना शब्द दिला आहे, जीव गेला तरी मी तो शब्द पाळणार. आणि ते ऐकून तारालाही खूप आनंद होतो आणि ती सावलीचे आभार मानते. तर सावली तिला म्हणते की जसा मी भैरवी माईंना दिलेला शब्द पाळते ना तसाच मी हा शब्दसुद्धा पाळणार. आणि ते ऐकून तारा खालीच मान घालते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.